कोणीतरी म्हटले आहे की दुष्ट लोक कधीही कोणाचाही चांगला विचार करत नाहीत, कारण ते इतरांना त्यांच्या स्वभावातच पाहतात. काय आमचा स्वभाव, आमची वृत्ती दुष्टपणाची आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, दुष्टता ही अगदी सुरुवातीपासून आहे असे आम्हाला ठाऊक आहे. या दुष्टतेमुळे कितीतरी लोकांमध्ये वैर आहे, कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत आणि देवाच्या मार्गात दृढपणे चालणारे फारच थोडे उरले आहेत. ही मनुष्याची शोकांतिका आहे. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण याच विषयावर म्हणजे लढाया, कट, कारस्थाने, खून, रक्तपात, अशांती याविषयी पाहणार आहोत. विशेष म्हणजे स्त्रियांचाही सहभाग या दुष्ट योजनांमध्ये असतो हे क्लेशकारक आहे. तसेच आपण देवाचा सेवक एलिया याविषयी सुद्धा पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आम्ही राजाच्या पहिल्या पुस्तकाचं अध्ययन करीत आहोत आणि आज 16व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. उत्तरेकडच्या आतापर्यंतच्या राजांमध्ये बाशाची कारकीर्द सर्वात मोठी होती. त्याने 24 वर्षे राज्य केले. परंतु आम्हाला सांगण्यात येतं श्रोत्यांनो की याही राजाचा नाश करण्यात आला, कारण त्यानेही कुकृत्ये केली. देवाचे वचन येहू संदेष्ट्याच्याद्वारे बाशाच्या विरुद्ध आले. राजाचे पहिले पुस्तक 16वा अध्याय 1-4 वचने सांगतात, हनानीचा पुत्र येहू यास बाशाच्या विरुद्ध परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे: मी तुला धुळीतून वर काढून माझ्या इस्रायल लोकांचा अधिपती केले आहे, तरी तू याराबामाच्या मार्गाने चालला आहेस. तू माझ्या इस्रायल लोकांकडून पाप करविले आहे व त्यांनी आपल्या पातकांनी मला संतप्त केले आहे. तर पहा, बाशा व त्याचे घराणे यांचा मी अगदी नायनाट करीन आणि नबाटाचा पुत्र यराबाम याच्या घराण्यासारखे तुझ्या घराण्याचे करीन. बाशाचा कोणी नगराच्या आत मरेल त्याला कुत्री खाऊन टाकीतील. त्यातला जो कोणी रानावनात मरेल त्यास आकाशातील पक्षी खाऊन टाकीतील. श्रोत्यांनो, खरोखर या राजाच्या काळातला हा अत्यंत शोकास्पद काळ होता. यराबामाचे पाप बाशाने चालू ठेवले म्हणून यराबामाच्या अत्यंत कडक शिक्षेचा म्हणजे कुत्र्यांनी त्याचा देह खाऊन टाकण्याच्या शिक्षेचा तोही भागीदार झाला. 6-8 वचने पुढे आम्हाला सांगता. 16वा अध्याय 6-8 वचने. बाशा आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व तिरसा येथे त्यास मूठ माती दिली आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र एला राजा झाला. परमेश्वराचे वचन हनानीचा पुत्र येहू संदेष्टा याच्याद्वारे बाशा व त्याचे घराणे यांच्या विरुद्ध प्राप्त झाले. याचे कारण हे की बाशाने यराबामाच्या घराण्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून परमेश्वरास संताप आणला व त्याने नादाबास ठार मारिले. यहूदाचा राजा आसा याच्या कारकिर्दीच्या 26व्या वर्षी बाशाचा पुत्र एला हा तिरसा येथे इस्रायलांवर राज्य करू लागला. त्याने इस्रायलांवर 2 वर्षे राज्य केले. श्रोत्यांनो, बाशानंतर त्याचा मुलगा एला याने केवळ 2 वर्षे राज्य केले. त्याच्या सरदाराने त्याच्या विरुद्ध कट करून बंड केले. 9 आणि 10 वचने. त्याचा चाकर जिमरी जो त्याच्या निम्म्या रथांवर अधिकारी होता त्याने त्याच विरुद्ध फितुरी केली. एला तिरसा येथे असता तिरसातल्या मंदिराचा त्याचा कारभारी अरसा याच्या घरी दारू पिऊन तो मस्त झाला. तेव्हा जिमरीने आत जाऊन त्यास ठार मारिले. यहूदाचा राजा आसा याच्या कारकिर्दीच्या 27व्या वर्षी हे झाले. श्रोत्यांनो, असं वाटतं की कपट कारस्थाने करणाऱ्यांच्या अत्यंत क्रूर जाळ्यामुळे उत्तरेकडच्या राज्यांमध्ये कोणाचेही जीवन सुरक्षित नव्हते. ह्या सर्व लढाया, कट, कारस्थाने, खून, रक्तपात व अशांती यांची वर्णने वाचली की मन अतिशय खिन्न होते.
या सर्व गोष्टी आजच्याही युगामध्ये, आजच्याही राष्ट्रामध्ये फार स्पष्टपणे दिसून येतात. कोणतीही मानवी मूल्ये, आध्यात्मिक मूल्ये नसलेला आधुनिक माणूस अधिक आणि अधिक देवापासून भरकटत चालला आहे. तो पापाच्या जाळ्यामध्ये व दुष्टाईच्या चक्रामध्ये अधिक गुंतत चालला आहे. पुढे आम्हाला 15वं वचन पहा काय सांगतं. यहुदाचा राजा आसा याच्या कारकिर्दीच्या 27व्या वर्षी जिम्री हा तिर्सा येथे राज्य करू लागला. त्याने तिर्सात 7 दिवस राज्य केले. या समय लोक पलिष्ठांच्या ताब्यातल्या गिब्बथोन नगरापाशी ठाणे देऊन राहिले होते. आणखीन एक कपट कारस्थान व आणखीन एक बंड जिम्रीला संपविण्यास कारणीभूत झाले. 17 आणि 18 वचने पुढे सांगतात. राजाचे पहिले पुस्तक 16वा अध्याय 17 आणि 18 वचने. अम्रीने सर्व इस्रायलास बरोबर घेऊन गिब्बथोन सोडून तिर्सास वेढा घातला. नगर हस्तगत झाले असे जिम्रीने पाहिले तेव्हा त्याने राजवाड्याच्या बुरुजात आपण आत असता राजवाड्यास आग लावून दिली आणि त्यात तो स्वतःही जळून मेला. या राज्याकरिता हे अत्यंत दुःखाचे दिवस होते श्रोतानो. परंतु आणखीनही दुःखाचे दिवस पुढे चालून येणार होते. ओमरीच्या कारस्थानानंतर तो राजा बनला, पण त्यानंतर एक समस्या निर्माण झाली. ओमरीचा एक शत्रू तिब्नी हाही राजेपदाचा दावा करू लागला. 21 आणि 22 वचने पहा काय सांगतात. त्या समयी इस्रायल लोकांचे 2 भाग झाले. अर्धे लोक गिन्थाचा पुत्र तिब्नी यास राजा करावे म्हणून त्याच्या पक्षाचे झाले व अर्धे लोक अम्रीच्या पक्षाचे झाले. अम्रीच्या पक्षाच्या लोकांनी गिनथबूत तिब्नी याच्या पक्षाचा पराभव केला. तिब्नी प्राणास मुकला आणि अम्रीला राज्यपद मिळाले. ओमरीने त्याला ठार केले व तो राज्य करू लागला. त्याने 12 वर्षे राज्य केले व आधीच्या राजापेक्षा अधिक वाईट कृत्य त्याने केले. 25वं वचन पुढे सांगतं. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते अम्रीने केले, त्याच्या पूर्वीचे होऊन गेले त्या सर्वांहून अधिक दुष्टाचार त्याने केला. आणि आम्हाला दिसतं श्रोत्यानो की त्यानंतर तो मरण पावला. 28वं वचन. अम्री आपल्या पित्रांजवळ जाऊन निजला आणि त्यास शोमरोन येथे मूठ माती दिली आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र आहाब राजा झाला. ओमरीनंतर त्याचा मुलगा आहाब राज्य करू लागला. 30वं वचन. अम्रीचा पुत्र आहाब यांनी परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले, आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्वांपेक्षा अधिक वाईट वर्तन त्याने केले. श्रोत्यानो, आतापर्यंतच्या सर्व राजांपैकी ओमरी हा अत्यंत अत्याचारी राजा होता. परंतु त्याच्याही दुष्टपणावर त्याच्या मुलाने अर्थात आहाबाने कळस केला. 31वं वचन. नबाटाचा पुत्र यराबाम याच्या पापकर्मांचे अनुकरण करणे ही क्षुल्लक गोष्ट आहे असे त्याला वाटले. त्याने सिदोन्यांचा राजा एथबाल याची कन्या इजबेल हिजशी लग्न केले आणि तो बाल मूर्तीची सेवा व पूजा करू लागला. आहाब दुष्ट होता आणि त्याच्या दुष्टाईमध्ये त्याचे सहाय्य त्याची बायको इजबेल हिने केले. दुष्टतेच्या क्षेत्रात ती त्याची खरी साथीदार होती, ज्याचा विचार आहाब करू शकत नव्हता. त्या दुष्टतेचा विचार इजबेलीने केला. श्रोत्यानो, आम्हाला दिसतं की त्यांच्या इतके दुष्ट जोडपे जगाच्या इतिहासात नाही. नंतर इतिहासात अशीही काही जोडपे आम्हाला सापडतात ज्यांच्यामध्ये दुष्ट योजनांमध्ये पत्नीचा सिंहाचा वाटा होता आणि त्याचं एक जिवंत उदाहरण आता आमच्या समोर आहे. परंतु जर आम्ही तुलना केली तर एकही आहाब व इजबेल यांच्या इतके दुष्ट नव्हते. या दुष्ट जोडप्यांच्या यादीमध्ये आहाब इजबेल यांचा क्रमांक पहिला आहे. इजबेल ही बाल दैवताच्या याजकाची कन्या होती. तो त्याच्या भावाचा खुनी होता. म्हणजे श्रोत्यानो, ती एका निर्दयी माणसाची निर्दयी कन्या होती. आईवडिलांचा शारीरिक व मानसिक वारसा हा आधुनिक मानसशास्त्राच्या प्राथमिक अभ्यासातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आमचे व्यक्तिमत्व हे आम्ही आमच्या आईवडिलांपासून प्राप्त केलेला वारसा व आजूबाजूच्या परिस्थितीचा प्रभाव यांचे मिश्रण असते. मानसशास्त्राने मांडलेले हे सत्य अटळ व अपरिहार्य आहे व त्यावरूनच आम्ही प्रथम पापात पडणाऱ्या आदामाची संतती आहोत म्हणून आम्ही पापी स्वभावाचे वारसदार आहोत हे सत्य आम्ही नाकारू शकत नाही. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की आपल्या भावाचा निर्दयीपणे खून करणाऱ्या एका मूर्तीपूजकाची इजबेल ही कन्या होती. आणि पुढे आम्हाला दिसतं की कशा प्रकारे हे गुण तिच्या वागणुकीतून स्पष्ट होत आहेत. श्रोत्यानो, एलिया संदेष्टाही इजबेल व आहाब
यांच्या कारकिर्दीतच होऊन गेला. पण जिवंत देवाच्या सामर्थ्यवान कृत्ये करणाऱ्या एका महान संदेष्ट्यासमोरही अहाब व इस्बेलने आपली दुष्ट कृत्ये कशी चालू ठेवली याचा वृत्तांत आपण पाहणार आहोत. इस्बेल व अहाब यांच्यासाठी असलेले देवाचे संदेश व देवाची महत्कृत्ये पालथ्या घड्यावर घातलेल्या पाण्याप्रमाणे होती. इस्बेल या शब्दाचा अर्थ अविवाहित किंवा सहवास न झालेली असा होतो. याचा अर्थ असा की अहाब व इस्बेल यांचे नातेसंबंध विवाहित जोडप्याचे, प्रेमाचे किंवा प्रणयाचे नव्हते. खऱ्या विवाह संबंधासारखे ते दृढ नव्हते. ते नाते आयोजित विवाहातल्या एकमेकांशी अपरिचित असलेल्या जोडप्याच्या संबंधासारखे होते. थोडक्यात दोन दुष्ट पुरुषांनी कपट कारस्थानासाठी एकत्र यावे तसे ह्या दोघांचे संबंध होते. मोठे बुद्धी सामर्थ्य व तुष्टतेची भयानक भावना असलेली इस्बेल एक पुरुषी स्त्री होती. तिला नैतिक जाणीव नव्हती. जबरदस्त इच्छाशक्ती व प्रबल व्यक्तिमत्व तिला लाभलेले होते. ती अत्यंत निर्दयी होती आणि तिला ससद विवेकबुद्धी नव्हती. इतिहासामध्ये ती दुष्टतेच्या बाबतीत अद्वितीय होती. आता श्रोत्यांनो, आपण 32 ते 34 वचने वाचूया. 16वा अध्याय 32 ते 34 वचने. त्याने बाळाचे एक भवन शोमरोन येथे बांधिले व त्यात बाळाला प्रित्यर्थ एक वेदी बांधिली. अहाबाने अशेरा मूर्तीची स्थापना केली. त्याने इस्रायलाचा देव परमेश्वर याला संताप आणण्याजोगी कामे आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या इस्रायलाच्या सर्व राजाहून अधिक केली. त्याच्या कारकिर्दीत बेथेलकर हिएल याने यरीहो नगर पुन्हा वसविले. त्याने त्याचा पाया घातला तेव्हा त्याचा ज्येष्ठ पुत्र अबिराम मरण पावला आणि त्याने त्याच्या वेशी उभारिल्या तेव्हा त्याचा कनिष्ठ पुत्र सगूब मरण पावला. परमेश्वराने नूनाचा पुत्र यहोशवा याच्याद्वारे सांगितले होते त्याप्रमाणे हे झाले. श्रोत्यांनो, जेव्हा नूनाचा पुत्र यहोशवा याने आपल्या इस्रायली बांधवासह यरीहो शहर उद्ध्वस्त केले होते तेव्हा तो म्हणाला होता, जो कोणी उठून हे यरीहो नगर बांधेल तो मनुष्य यहोवापुढे शापित हो. अहाब व इस्बेलाच्या काळापर्यंत हे शहर बांधले गेले नव्हते आणि आता ते शहर हिएलने बांधले व यहोशवाने उच्चारलेला शाप त्याच्यावर आला. जी गोष्ट हिएलाने केली ती अत्यंत अनिष्टकारक होती. जी भयंकर मूर्तीपूजा, नरबळी देण्याची प्रथा, पुरुषगमन सारख्या अनेक अत्यंत घृणास्पद प्रथा या काळात चालू होत्या, त्या सर्वांवर कळस करणारी ही गोष्ट होती. इस्रायली लोकांना जेव्हा परमेश्वराने मिसर देशाच्या दास्यातून बाहेर काढले त्यावेळेला त्याने त्यांना त्यांच्या धार्मिक, नैतिक, सामाजिक, शारीरिक, वैवाहिक, कौटुंबिक व आरोग्यविषयक बाबींविषयी परिपूर्ण असे नियम घालून दिले होते व ते नियम आणि इस्रायलाची दास्यातून सुटका याविषयीचा वृत्तांत इस्रायलाच्या प्रत्येक पिढीने नवीन पिढीपर्यंत पोहोचवायलाच पाहिजे असा दंडकही घालून दिला. श्रोत्यांनो, यहोशवाचा एरिहोवर विजय व त्या संदर्भातील वृत्तांत याचाही त्यामध्ये निश्चित समावेश होतो. हिएलाने अहाब व इस्बेलाच्या काळात एरिहो शहर पुन्हा बांधले या सत्यावरून आपण एकच अनुमान काढू शकतो की या काळातल्या इस्रायलाला देवाच्या नियमांचा व त्या सुवर्ण इतिहासाचा पूर्णपणे विसर पडलेला होता. साहजिकच यहोशवाचा एरिहो बांधणाऱ्या विषयीचा शापही ते लोक विसरून गेले होते आणि जरी ते लोक या गोष्टी विसरले नसतील तरी हे अत्यंत खरे आहे की त्यांना देवाच्या वचनाचे व त्याच्या नियमांचे भय राहिले नव्हते. श्रोत्यांनो, ते परमेश्वरापासून पूर्णपणे दूर गेले होते. इस्बेल आणि अहाब यांच्या दुष्टतेला विरोध करण्याकरिता परमेश्वराने आपला एक सेवक उभारला. त्याचे नाव एलिया संदेष्टा होते. पवित्र शास्त्र ज्या थोर व्यक्तींचे वर्णन करते त्या व्यक्तींपैकी एलिया एक होय. राजाचे पहिले पुस्तक 17व्या अध्यायात आम्ही त्याच्याविषयी ऐकतो. पहिलं वचन वाचूया. एलिया तिशबी हा गिलात येथे उपरी म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता. तो अहाबास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची मी शपथ वाहून सांगतो की जी वर्षे आता येणार त्यात दहीवर अथवा पर्जन्य पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. असं वाटतं श्रोत्यानो की एलियाने त्या राजवाड्यात प्रवेश करून आपला हवामानाचा अंदाज सांगितला आणि आम्हाला दिसतं की त्याच्या वचनाशिवाय पाऊस पडणार नाही आणि तो शहर सोडून निघून जात आहे. ते वचन बोलण्याचा त्याचा अजिबात हेतू नाही आणि जशा नाट्यमय प्रकारे त्याने राजवाड्यात प्रवेश केला होता
त्याच नाट्यमय प्रकारे तो राजवाड्यातून निघून जातो. दुसरं आणि तिसरं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले की येथून निघून पूर्व दिशेत जा व यार्देने समोरच्या करीत ओहळा नजीक लपून राहा. एलियाने देशातून शक्य तितक्या दूर निघून जावे असे परमेश्वराने त्याला सांगितले. म्हणून एलिया रानात निघून गेला व एका ओहळाजवळ आला. 4थं वचन, त्या ओहळाचे पाणी तुला प्यावयास मिळेल आणि मी कावळ्यास आज्ञा केली आहे ते तुला अन्न पुरवतील. श्रोत्यानो, देवाने एलियाची रानामध्ये काळजी घेण्यासाठी 2 पद्धतींचा वापर केला. एक म्हणजे ओहळ, जे एक नैसर्गिक साधन होते. त्याद्वारे देवाने एलियाची रानात काळजी घेतली. आणि दुसरे म्हणजे दैवी साधन, कावळे येऊन त्याला अन्न देत असत. एलिया काही दिवस त्या ठिकाणी राहिला, मग नंतर तो ओहळ आटू लागला. पुढे 7वं वचन सांगतं, काही दिवसांनी ओहळ आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही. एलिया ही रानातली अशी एकाकी व्यक्ती होती. तो रोज सकाळी त्या ओहळाकडे जाऊन तो किती आटला ते पाहत असावा आणि त्याला असं वाटत असावं की आता मी कशा प्रकारे जगू. परंतु परमेश्वराने त्या परिस्थितीत त्याची काळजी घेतली. पुढे आम्हाला 8वं आणि 9वं वचन सांगतं, तेव्हा त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की चल, सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा. पहा, तुझे पोषण करण्याची तिथल्या एका विधवेस मी आज्ञा केली आहे. श्रोत्यानो, आता परमेश्वर त्याला एका विधवेच्या घरी नेत आहे, ज्या ठिकाणी त्याने त्याच्या पालनपोषणाची व्यवस्था केली होती. पुढची वचने आम्हाला सांगतात, 10 ते 12 वचने वाचूया. त्याप्रमाणे तो सारफत येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला, तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करीताना त्याने पाहिले. तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये. ती पाणी आणावयास जात असता त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. मडक्यात मूठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करीत आहे. मग मी घरी जाऊन मजसाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन. ते आम्ही खाऊ आणि मग मरू. श्रोत्यानो, त्या विधवेने आपली कथा कथन केल्यावर एलियाने तिला घरात जाऊन चाणके करायला सांगितले. ती मरणार नाही असे आश्वासन एलियाने तिला दिले. 13 आणि 14 वचने पुढे सांगतात, एलिया तिला म्हणाला, भिवू नको, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर. पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण. नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही. श्रोत्यानो, अशा प्रकारे परमेश्वराचं स्पष्ट वचन एलिया त्या स्त्रीला देत आहे आणि खरोखर परमेश्वराने त्यावेळेला आश्चर्यकर्म केला. त्या विधवेच्या घरी एलियाच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. तिच्या घरातले पीठ व तेल अगदी संपलेले असताना एलियाला परमेश्वराने तिच्याकडे पाठविले आहे. मला वाटतं श्रोत्यानो, एलियाने व त्या विधवेने रोज सकाळी त्या पिठाच्या रिकाम्या डब्याकडे लक्ष लावून देवाचे आभार मानले असतील आणि त्या रिकाम्या डब्यातून देवाने त्यांचे पोषण केले. श्रोत्यानो, त्या पिठाच्या रिकाम्या डब्याप्रमाणे आम्ही आहोत, परंतु हे सत्य आमच्यापैकी किती जण पचवू शकतात? देवासाठी मी हे केले ते केले अशी शेखी मिरवणारे आम्हाला नेहमीच भेटतात. स्वतःच्या गुणांविषयी, यशाविषयी विश्वास व आदर असणे योग्य आहे, परंतु तेही देवाच्या समोर शून्यवत आहे. स्वतःविषयी बढाई मारणे व शेखी मिरवणे हे डबक्यात ओरडणाऱ्या बेडकाप्रमाणे आहे. आजकाल समर्पित जीवनाविषयी बरीच चर्चा माझ्या कानावर येते. तुमचे कलागुण देवाच्या हातात सोपवा, हे वाक्य एखाद्या घोष वाक्याप्रमाणे झाले आहे. परंतु श्रोत्यांनो, परमेश्वराला देता येईल असे आमच्याजवळ काही एक नाही. काना या ठिकाणी जो विवाह झाला त्याचे महत्त्व विशेष काय होते? त्या वधूचा सुंदर वेश का, की इतर काही? त्या ठिकाणी असलेले पाण्याचे रिकामे रांजण हे त्या विवाहाचे वैशिष्ट्य होते. प्रभू येशू ख्रिस्ताने ते रिकामे रांजण स्वादिष्ट द्राक्षरसाने भरले. ही त्या विवाहातील सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. श्रोत्यानो, आम्ही त्या रिकाम्या रांजणांप्रमाणे पिठाच्या रिकाम्या डब्याप्रमाणे आहोत. जोपर्यंत जीवनी पाणी व जीवनी भाकरी आमच्यामध्ये नाही, तोपर्यंत आम्ही शून्यवत आहोत.
आणि आम्ही हे सत्य ओळखत नाही म्हणून आमच्या समाजात आम्ही स्वतःच्या आध्यात्मिक सौंदर्याचे प्रदर्शन करतो. आमचे जीवन सामाजिक व धार्मिक एखाद्या क्लब्सप्रमाणे बनले आहे. आमच्यामध्ये ती आत्मिकता दिसत नाही. या दुसऱ्या धड्यानंतर एलिया तिसरा महत्वाचा धडा शिकला. आम्ही पुढे वाचतो 17व्या वचनात. यानंतर घरधणीचा मुलगा आजारी पडला. त्याचा रोग इतका वाढला की त्याचा श्वास बंद झाला. त्या विधवेचा मुलगा मरण पावला. तेव्हा एलियाने काय केले? 19 ते 22 वचने वाचूया. तो तिला म्हणाला, तुझ्या मुलास घेऊन ये. त्याने त्यास तिच्या कवेतून घेऊन आपण राहत होता त्या माडीवर नेले आणि आपल्या बिछाण्यावर निजविले. मग त्याने परमेश्वराचा धावा करून म्हटले, हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी ज्या विधवेच्या घरी राहत आहे तिचा पुत्र मारून तू तिजवर अरिष्ट आणले काय? मग त्याने 3 वेळा त्या मुलावर पाखर घातली आणि परमेश्वराचा धावा करून म्हटले, परमेश्वरा, हे माझ्या देवा, या बालकाचा प्राण त्याच्या ठाई पूर्ववत येऊ दे. परमेश्वराने एलियाचा शब्द ऐकला आणि त्या बालकाचा प्राण त्याच्या ठाई पूर्ववत येऊन तो पुनरुपी जिवंत झाला. श्रोत्यानो, एलियाने त्या मुलावर 3 वेळेला पाखर घातली. हे पुनरुत्थानाचे फार मोठे तत्व आहे, ज्यामध्ये जीवनाशी संपर्क अभिप्रेत आहे. जेव्हा विश्वासणाऱ्या व्यक्तीचा प्रभू येशूशी संपर्क नसतो, तेव्हा एखाद्या नामशेष झालेल्या मृत पक्षाप्रमाणे त्याची स्थिती असते. त्या मृत मुलाला पुन्हा जीवन प्राप्त होणे हा पवित्र शास्त्रातील मोठ्या चमत्कारांपैकी एक चमत्कार आहे. आम्ही आताच वाचले आणि मुलाचा जीव त्याच्यामध्ये परत आला आणि तो जिवंत झाला. श्रोत्यानो, तुम्ही व मी मृतदेहाप्रमाणे आहोत. आम्ही पापामध्ये व कुकृत्यामध्ये मरण पावलेले देह आहोत. आमच्यामध्ये जीवन नाही. परंतु जर आम्ही येशूवर विश्वास ठेवला तर आमचा पापी स्वभाव नष्ट होऊन जातो. तुम्हाला माहीत असेलच की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आले तेव्हा तो मरण पावला. त्याचा मृतदेह पुरण्यात आला, परंतु तो मेलेल्यांमधून 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. तो आजही जिवंत आहे व या क्षणीही आमच्या सन्निध आहे. योहानाचे शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 25व्या वचनात येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. श्रोत्यानो, खरोखर या पुनरुत्थित प्रभू येशूवर विश्वास ठेवणारा मरणातून जीवनात पार जातो. आमची शरीरे पापामध्ये मरण पावली तरी येशूवरच्या विश्वासामुळे आम्हाला नवजीवन प्राप्त होते. आम्ही त्याच्यामध्ये नवीन उत्पत्ती होतो. पुढे 23 आणि 24 वचने सांगतात, एलिया ते बालक घेऊन माडीवरून खाली आला आणि त्यास त्याच्या आईच्या हवाली करून म्हणाला, पहा, तुझा मुलगा जिवंत आहे. ती स्त्री एलियास म्हणाली, आपण देवाचे माणूस आहात आणि परमेश्वराचे सत्य वचन आपल्या तोंडून निघते हे मला आता कळून आले. श्रोत्यानो, आपण सुकलेला ओहोळ, पिठाचा रिकामा डब्बा व मृतदेह आहोत. या गोष्टी एलियाला स्वतःविषयी शिकाव्या लागल्यात. जेव्हा स्वतःविषयी या सर्व गोष्टींची एलियाला जाणीव झाली तेव्हाच देवाने त्याचा उपयोग करून घेतला. आज एक सुंदर पाठ परमेश्वराने ह्याद्वारे आम्हाला शिकवलेला आहे. काय आम्ही स्वतःची उणीवता, स्वतःची रिक्तता ओळखून घेतली आहे? आणि जर नाही तर आज स्वतःचं परीक्षण करूया. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियांनो, दुष्टता आम्हाला देवापासून दूर घेऊन जाणारी आहे. देवाला दुष्ट आणि दुष्टता आवडत नाहीत. परंतु कॅन्सरप्रमाणे दुष्टता मानवामध्ये पसरली आहे. आम्ही देखील त्यामध्ये इतके गुरफटलेलो आहोत की आम्हाला त्याचा थांगपत्ता देखील नसतो. परंतु आम्ही हे विसरू नये की दुष्टता हे पाप आहे आणि आम्ही पापात मरावे ही देवाची अजिबात इच्छा नाही. म्हणून आजच्या अध्ययनातील पुनरुत्थानाचे तत्व कदापि विसरू नका. पापाची कबुली द्या, पश्चाताप करा आणि प्रभूमध्ये वाढण्याचा प्रयत्न करा. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती कृपा करणारे आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. कारण बापा, तू आम्हाला शिकवलेलं आहे की दुष्टपणा, दुष्टता हे पाप आहे जे आम्हाला तुझ्यापासून दूर घेऊन जाणार आहे. प्रभूजी, आमच्यामध्ये जर कुठे दुष्टतेचा लवलेश असेल तर आमची विनंती आहे, प्रभूजी, तू आम्हाला स्वच्छ कर, निर्मळ कर
आणि आमच्यामधून ही दुष्टता तू काढून टाक, की जेणेकरून प्रभूजी तुला जसं हवं तसं आम्ही बनू शकू. तुझ्या इच्छा आकांक्षा आमच्या जीवनाच्या द्वारे परिपूर्ण होऊ शकतील. होय बापा, आम्ही लीन होतो, आम्ही नम्र होतो, आम्ही तुझ्या चरणापाशी येतो. तू आमचा स्वीकार कर, तू आम्हाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो.